नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज सकाळी सकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी. आता झाले माझे सगळे कामं. आता मी देवपूजा करते. तर चला माझी रोजची देवपूजा कशी असते मी तुम्हाला दाखवते थोडक्यात. माझी देवपूजा स्टार्ट करते. मी हे देवाला काल फुलं वाहिले होते ना, ते सगळे फुलं काढते मी. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता झाली माझी सगळे फुलं काढून. मी ही सगळी फुलं अशी डोक्याला लावून घेते आणि नमस्कार करून घेते, कारण आपण दिवसभर देवाजवळ ठेवतो ना फुलं, तर देवाचा त्याच्यामध्ये स्पर्श आणि आशीर्वाद असतो. तर मी डोक्याला रोज लावून घेते ही सगळी फुलं आणि मग नंतर बॅगमध्ये ठेवून देते. सगळे देव मी प्लेटमध्ये काढून घेते आणि मग नंतर पाणी टाकून धुवून घेते देवांना. रोज मी पंचामृतनी नाही धुत देव, सण असला ना त्याच दिवशी मी धुते पंचामृत टाकून. आता मी साधे पाणी टाकून धुते आणि सगळं साफ करून घेते. देवाजवळ असं हळदी कुंकू पडलेलं असतं किंवा तांदूळ पडलेलं असतं खाली, ते सगळं साफ करून घेते. कारण आपलं देवघर म्हणजे आपलं मन शांत करणारी जागा असते ना, तर तिला नेहमी स्वच्छ आणि साफ ठेवायची. स्वामी समर्थांची मूर्ती आहे ना, ह्या प्लेटमध्ये घेऊन धुवून घेते मी. खाली ठेवते. इथं छोटीशी जागा आहे ना, जास्त जागा नाही आहे, म्हणून मी खाली ठेवून देवत होते. रोज आपण फुलं वाहतो, तांदूळ वाहतो, तर देवाजवळ आहे ना सगळे तांदूळ फुलं असे पडलेले असतात, ते पण मी साफ करून घेते. देवघर जर साफ आणि सुंदर असलं ना, तर देवाकडे पाहून आपल्याला पण प्रसन्न वाटतं आणि घरातले पण सगळे आनंदी होतात. देवाजवळ ऑटोमॅटिक नमस्कार करायला जातात आणि आपल्यामध्ये पण एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. झालं माझं इथं वरचं देवघर सगळं पुसून. आता मी हे चौरंग जे आहे ना, ते चौरंग ठेवून देते साईडला दोन्ही बाजूला. गणपती बाप्पाला पण धुवून पुसून घेतलं. आता मी गणपती बाप्पाची अगोदर स्थापना करते, मग सगळ्या देवांची स्थापना करते मंदिरामध्ये. देवघर म्हणजे नुसतं देवघर नसतं, तर तो मनाचा एक आपला आधार असतो, आपल्याला सहारा देणारा असतो. देवाकडे पाहिलं ना तर आपले सगळे संकट दूर होऊन जातात. आपल्याला जे पण टेन्शन असेल ना, ते देवाजवळ येऊन नुसतं तुम्ही बसले ना तरी तुमचं मन शांत होऊन जातं. तुम्हाला बोलायची पण गरज नाही आहे. देव आपल्याला सगळं ऑटोमॅटिक देत असतो आणि देव आपल्याला जशी बुद्धी देतो ना तसंच आपण करत असतो. जसं आपलं मनाचं हृदय असतं ना, तसंच आपल्या घराचं हृदय म्हणजे देवघर. खूपच सुंदर आणि छान देवघर असलं ना तर आपलं घरही प्रसन्न आणि छान असतं. तसंच आपलं हृदय पण छान असतं ना, आपलं मन छान असलं ना तर आपणही प्रसन्न असतो. सगळ्या देवांना हळदी कुंकू चंदन अष्टगंध झालाय लावून. आता सगळ्या देवांना फुलं वाहिली आणि मग नंतर आरती करते. आरती पण झाली आता. देवपूजा झाली करून. आता मी ग्रीन टी घेते. ग्रीन टी घेऊन मग बाहेर गॅलरीत बसते 2 मिनटं. आता मी चहा घेऊन गॅलरीमध्ये आली आहे. थोड्या वेळ उन्हामध्ये बसते, कारण घरामध्ये खूपच थंडी वाजते आज. थोडी थंडी हवा पण आहे, पण बाहेर उन्हामध्ये बसलं तर छान वाटतं ना सकाळी सकाळी, आणि आपल्या स्किनसाठी पण चांगली असते. थोड्या वेळ सकाळचं ऊन पण चांगलं असतं ना आपल्या स्किनसाठी. हे बघा, तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुळशी आणली होती. बघा ही तुळशी, आणि मी इथून खालून तुळशी आणली होती ना, ती एवढी लागली नाही आहे. इथं अगोदर खूपच मोठी तुळशी होती माझी, पण ती काही कारणाने सुकून गेली होती थोडी, तर मी तिला काढून टाकली आणि ही लावली होती. मग हिला लावली तरी ही आलीच नाही किती दिवस. मग ही आणली मी. आता ही याच्यामध्ये लावणार. इथं आईने गवतीचा आणला होता, पण तो गवतीचा पण निघून गेला. हे आहे ब्रह्मकमळचं झाड, हा आहे पुदिना, बेलाचं झाड आहे, आणि तो कढीपत्ता आहे. हे का पूर्ण दिवस आपला कामामध्ये निघून जातो. बघा, आता मी बाहेर ओले कपडे टाकून आली आणि हे सुकलेले कपडे घेऊन आली. त्यांच्या मी आता घड्या करते. आपल्याला वाटतं की आपण दिवसभर काही काम नाही करत, फक्त सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक आणि भांडे कपडे एवढंच करतो, पण दिवसभर खूप कामं असतात. आता इथं बघा, मी हळदी कुंकवाचं डेकोरेशन केलं होतं ना, ते राहू दिलं होतं थोडंसं काढायचं, ते मी काढते आता. खालचं सगळं आवरून घेतलं होतं, पण खिडकीला ही फुलांची माळ छान दिसत होती ना, तर मी राहू दिली होती. पण आता ती पण काढून घेते, नाही तर धूळ बसून जाईल त्याच्यावर, म्हणून. ही
जी माळ आहे मी मिशोवरून मागवली होती डेकोरेशनसाठी, संक्रांतीसाठी खास. खूपच छान दिसते ना, छान कमळाचं फुलासारखी अशी फूल दाखवलेलं आहे आणि व्हाईट फुल आहे, मस्त छान दिसते. तुम्हाला गणपती डेकोरेशनला किंवा संक्रांती डेकोरेशन आणि दिवाळीमध्ये पण आपण लक्ष्मीपूजन करतो ना, तेव्हा पण लावू शकता. एकदम मस्त आहे डेकोरेशनसाठी, खूपच छान दिसतं बघा. असं वाटतं ओरिजिनल आहे पण हे नकली आहे, प्लास्टिकचे फुलं हे असे. आता पतंगीचं पण काम झालंय, मस्त मस्त पतंगी होत्या बघा. आपण जी उलन वापरतो ना तीच आहे ही, छान आहे. अशी लाकडी लावली बघा मागून, फेमिकॉलने चिपकवली आहे. घरच्या घरी पण करू शकतो आपण ही पतंग, पण मला आयडिया नव्हती ना तेव्हा. मी ऑनलाईन पाहिली तर मला आवडली तर मी मागवून घेतली. ही पण मी शोरूमच मागवली आहे. आता यांचं सगळ्याचं काम झालं, आता पॅक करून ठेवून देते. पुढच्या वर्षी परत काम येईल हे सगळं सामान. असं खोक्यामध्ये पॅक करून ठेवलं ना तर छान असतं, म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी लगेच सापडतं आणि धूळ पण नाही बसत. सगळा सामान एकाच जागेवर ठेवला तर लवकर सापडतो आपल्याला, नाही तर कुठे कुठे शोधावं लागतं नेहमी. आता तुम्ही हे असं पॅक करून ठेवू शकता कॅरी बॅग मध्ये. डिमांडमधून मी किराणा आणला होता ना, आता मी तो सगळ्या डब्यांमध्ये भरून घेते. आणि आता संध्याकाळ पण होत आली आहे. आता मी संध्याकाळी पनीर टिक्का बनवते बघा. आता तुम्हाला पनीर टिक्क्याची रेसिपी दाखवते. पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पनीर टिक्का बनवते. पनीर टिक्क्यासाठी मी इथं पनीर घेतलाय, लाल शिमला मिरची घेतली, पिवळी शिमला मिरची घेतली आणि एक कांदा घेतलाय. हिरवी शिमला मिरची असेल तर तुम्ही हिरवी पण शिमला मिरची घेऊ शकता. आता यांना सगळ्यांना मी धुवून घेतलं, आता काटते. लाल आणि पिवळी शिमला मिरची झाली काटून. आता मी त्यात पनीर टाकते. पनीर पण झाले काटून बघा, असे चौकोनी पीस केले मी. कांद्याचे पीस केले मी. आता कांदा टाकते. आता दही टाकते. टिक्क्याचा जो मसाला असतो ना तो टाकते मी. आता थोडीशी लाल मिरची पावडर टाकते, धनिया पावडर टाकते. आता थोडं मीठ टाकते. थोडासा गरम मसाला पावडर घेतलाय तो पण टाकून देते. आता मिक्स करून घ्यायचं सगळं. तुम्हाला अजून काही पाहिजे असेल याच्यात बेबी कॉर्न वगैरे तर तुम्ही टाकू शकता. अद्रक लसूण पेस्ट टाकते. कुटून घेतली मी अद्रक लसूणची पेस्ट. आता याच्यात मिक्स करते. तर सगळा मसाला मी मिक्स करून घेतला, पण टमाटर टाकायचं विसरून गेली, तर मी आता टमाटर काढलं आणि टमाटर पण मिक्स करते आणि सगळं असं हलवून घेते. आणि मग नंतर झाकण ठेवून 1 घंटा असंच ठेवायचं आणि मग नंतर आपण फ्राय करू तव्यावर. पनीर टिक्क्यासोबत मी दही घेतलंय, 2-3 चमचे घेतले दही आणि त्यात मी थोडासा पुदिना टाकते. हिरवी मिरची टाकते, अर्धीच टाकते. तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त टाकू शकता. थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकते. आता याला सगळं मी मिक्सरमधून हलवून घेते. चटणी हलवून घेतली मिक्सरमधून. आता मी वाटीत काढते आणि आता पनीर फ्राय करायला ठेवू आपण तव्यावर. तर गॅसवर मी तवा ठेवलाय, तापतोय तवा. थोडंसं तेल पण टाकून देते त्याच्यावर आणि असं पसरवून घेते थोडंसं, म्हणजे खालून आपलं पनीर आणि शिमला मिरची राहील ना ते चिपकणार नाही. पनीर टिक्क्याला 1 घंटा झालाय. आता मी एक पीस तव्यावर ठेवते असं मसाला लावून. पनीर एकदम सॉफ्ट झालंय, मस्त मसाला लागलाय सगळ्यांना.
थोडासा कांदा, शिमला मिरची, टमाटर, असं थोडं लांब लांबच ठेवायचं तव्यावर, म्हणजे चिपकणार नाही. थोडासा मसाला असं लागेल. तेल सगळं एका बाजूला निघून गेलं. तुम्ही थोडंसं तवा असं फिरका धरते म्हणजे तेल लागून जाईल. आणि याला लगेच नाही पलटवायचं, थोडा वेळ राहू द्यायचं. वरती जे तुम्हाला दिसेल ना असं कोरडं कोरडं झालेलं, तेव्हाच पलटवायचं. कसं मी वरून थोडंसं तेल टाकते असं. तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये पण फ्राय करू शकता हे. आता बघू आपण पनीर टिक्का झालाय का. बघा असं कोरडं कोरडं झालंय थोडंसं. आता मी याला पलटवते. झालाय. कोणकोणते झालंय, कोणकोणते नाही झालंय. हा नाही झालाय. जो असं पटकन निघतोय ना त्यालाच काढायचं, जो नाही निघत आहे ना त्याला होऊ द्यायचं थोड्या वेळ. बघा आता झाले सगळे पलटून. आता हलकंसं तेल टाकते त्याच्यावर. याला ना थोडंसं तेल जास्तच लागतं तव्यावर, आणि हा जो माझा तवा आहे ना याच्यावर थोडं तेल जास्त लागतं. नवीन आहे ना हा तवा म्हणून तेल जास्त लागतं याच्यावर. तर झाले पनीर टिक्का खालून मस्त झाले बघा. पलटवले होते ना तेव्हा दोघी बाजूनी झाले. मग आता प्लेटमध्ये काढून घेते मी. शिमला मिरची पण छान झाली आहे. मस्त झालंय पनीर टिक्का. आता सगळ्या तव्यावरचं पनीर टिक्का काढून घेतले मी. इथं चटणी केली ना दही आणि पुदिन्याची, त्याच्या सोबत खायची. अजून थोडे राहिले होते ना पनीर टिक्का, त्यांना पण फ्राय करते. तवा भरून सगळं टाकून दिलं. एकदम टेस्टी लागतं पनीर टिक्का. तुम्ही करून बघा, तुम्हाला पण आवडेल ही रेसिपी. साईडला मी इथं डोसा पण करते. एकदम सोपी आणि मस्त आहे ही रेसिपी. पनीरला फक्त मॅरिनेट करून ठेवायचं थोडंसं, आणि नंतर 1 घंट्याने बनवायचं. तुमच्या मैत्रिणी येत असतील किंवा मुलांना भूक लागली असेल तर तुम्ही ही नाश्त्यासाठी देऊ शकता. छान आहे, पटकन होते आणि टेस्टी पण लागते. मुलांना पनीर टिक्का खूपच आवडतो. तुम्ही पण करून बघा ही रेसिपी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.